टी. तर डिसेमायनेटेड इंट्राव्हस्क्युलर कोॲग्युलेशन, तर इंट्राव्हस्क्युलर कंपार्टमेंटमध्येच कोॲग्युलेशन चालू होऊन जातं आणि हे डिसेमायनेटेड आहे, लोकलाइज नाही आहे, वाईड स्प्रेड आहे. तर कोॲग्युलेशन झाल्यामुळे कन्झम्प्टिव्ह कोॲग्युलोपॅथी होते, सर्व क्लॉटिंग फॅक्टर्स कमी होऊन जातात आणि क्लॉटिंगचं कन्झम्पशन होतं आहे. मग त्याच्यामुळे जे काही आहे थ्रोम्बॉसिस, थ्रोम्बोएम्बोलिझम, इन्फाक्शन, इस्केमियाचे सिम्पटम्स आहेत. नंतर डिफिब्रिनेशन होऊन जाणार, फिब्रिन निघून जाणार आणि हे जे कन्झम्पशन होऊन जे प्रॉडक्ट्स बनलेले आहेत ते सर्वत्र फिरत राहणार आणि याच्यात थ्रोम्बॉसिस पण होणार आणि कन्झम्पशन झाल्यामुळे मग नंतर ब्लिडिंग चालू होणार. तर सुरुवातीला ऑब्स केस आहे समजा, तर त्याच्यात सुरुवातीला तुम्हाला ब्लिडिंग दिसते आणि क्रोनिक केसेस आहेत समजा सेप्सिस वगैरे आहे, ऑर्गन डॅमेज आहे, मॅलिग्नन्सी आहे, तिथे थ्रोम्बॉटिक कॉम्प्लिकेशन्स दिसतात. तर दोन्ही प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स दिसतात. तर कन्झम्पशन आणि थ्रोम्बस, ब्लिडिंग कॉम्प्लिकेशन, थ्रोम्बॉटिक कॉम्प्लिकेशन, त्याच्यामुळे मल्टी ऑर्गन फेल्युअर होतं. तर ट्रीटमेंट मेनली सपोर्टिव्ह आहे. प्लेटलेट कमी होणार, फायब्रिनोजेन, PT, फायब्रिन डिग्रेडेशन प्रॉडक्ट दिसणार. हा ISTH DIC स्कोअर आहे. प्लेटलेट, डी डायमर, प्रोथ्रोम्बिन टाईम, फायब्रिनोजेन, फक्त APTT सोडला तर बिकॉज ओव्हरलॅपिंग आहे कदाचित, त्याच्यामुळे चौघांचा मिळून स्कोअर बनवला आहे. तर गोल काही नाही आहे, सपोर्टिव्ह आहे आणि जे आहे फायब्रिनोजेन कमी तर फायब्रिनोजेन टाका, प्लेटलेट कमी प्लेटलेट टाका, क्रायो टाका, FFP टाका. थ्रोम्बॉसिस होते तर हिपॅरिन पण द्या आणि अँटीफिब्रिनोलायटिक पण द्या, कारण की थ्रोम्बस जिथे आहे तिथनं हे पण नको व्हायला, कारण की तो वाईड स्प्रेड मग थ्रोम्बॉसिस चालू करतो. तर युनिक सिच्युएशन आहे, अँटीथ्रोम्बॉटिक पण दिलं आहे आणि अँटीकोॲग्युलंट पण दिलेलं आहे. प्लेटलेट 1 लाखच्या वर, 10,000 पाहिजे. हां ठीक आहे, 1 लाखच्या वर प्लेटलेट 1 लाखच्या वर टार्गेट करा. जर ब्लिडिंग नसेल तर कमी करू शकता. FFP, क्रायो. ब्लिडिंग होत असेल तर मग खालचा पॅरामीटर वापरू शकता, तशी वाया जातील ते. PT APTT 1.5 टाइम्स असायला हवं. फायब्रिनोजेन ॲटलिस्ट 100, 150च्या वर ॲक्च्युली. डोसेज दिले बट डोसेज इज बेस्ड ऑन युअर पॅरामीटर्स, टेस्टचे रिझल्ट्स. ॲनास्थेशिया कॉम्प्लिकेशन्स 1000 गोष्टी लिहू शकतो. रिजनल कॉन्ट्राइंडिकेटेड आहेत.